माझे घेते सर्व सुख गाणे माझे। कान्हा को भोग लगे तो स्वाद भी कुछ खास होना चाहिए। सोंठ की खुशबू, मेवों का स्वाद और पंजीरी की वही पारंपरिक मिठास। भोग हो या प्रसाद, परंपरा का स्वाद रहे बरकरार। जरीकर सुंठ वडा। तुका म्हणे माझे सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुझी हार गळा दास पितांबर तुझी हार गळा दास पितांबर श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडी तुळशी हार गळा दास पितांबर तुळशी हार गळा दास पितांबर आवडे निरंतर तेची ध्यान आवडे निरंतर तेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा दास पितांबर तुळशी हार गळा दास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा दास पितांबर तुळशी हार गळा दास पितांबर विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई
गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका हरी नये तुका पंढरीचा हरी नये तुका पंढरीचा वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका हरी नये तुका पंढरीचा हरी नये तुका पंढरीचा पंढरीच्या लोकांनाही अभिमान पंढरीची लोकांनाही अभिमान वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका ए परिणय सुखा पंढरीसी लोकांनाही अभिमान पंढरीसी लोकांनाही अभिमान परिणये सुख पंढरीच्या परिणये सुख तुका पंढरीच्या पंढरीसी
पाया पडे जना एकमेका, पाया पडे जना एकमेका, पंढरीसी लोका नाही अभिमान, पंढरीसी लोका नाही पाहिली द्वारका परिनो हे तुका पंढरीचा, पंढरीच्या लोका नाही को अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुका मने जाय एकदा पंढरी, तयाची घरी यमन ये. पंढरीसी नाही कोणा अभिमान किंवा नाही लोका अभिमान, पाया पडे जन एकमेका. महायोग पिटे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रम, समागत तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताच्या, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने दुसरे चरण संताची याद करते, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, जगाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. म्हणतात कारले कर देव जासी, कोठोनी आले नसे ठाव त्यासी. दुःखी जनांना धार दिसी, नमस्कार माझा गुरु माऊलीसी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझे पायावरी, माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक माझे पायावरी, वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा.
मस्तक हे पायावरी आवार करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपूर येती महाद्वारी भेटी वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका परी नोहे तुका पंढरीच्या पंढरीसी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका तुका मने जाय एकदा पंढरी तुका मने जाय एकदा पंढरी तयाची या घरी यमन ये पंढरीच्या लोकांना या अभिमान पाया पडे जन एकमेका. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मृत्युमंत देहू निवासी असणारे आमचे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता. कान्हा को भोग लगे तो स्वाद भी कुछ खास होना चाहिए. सोंठ की खुशबू, मेवों का स्वाद और पंजीरी की वही पारंपरिक मिठास. भोग हो या प्रसाद, परंपरा का स्वाद रहे बरकरार. जरी कर सुंठ वडा. तुंबडे सावकार, माधवराव साबळे, कैलास माणिकराव भालेराव, परसरामजी कदम, बबनराव जावडे, नागोराव खरबे, बालासाहेब अंधारे, सोपानराव मोरे तात्या, ज्ञानोबाजी भालेराव, उद्धवराव भागवतराव वडवणी आणि भैया जाधव पारवा या सर्वांच्या वतीनं महाप्रसादाचं अन्नदान आहे. आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा किम निमित्त तर सर्वांना लक्षात आलंय. आणि माऊंद्याचा कार्यक्रम असल्यामुळं तीर्थावळीचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. आणि अभंगातून महाराज काय चिंतन मांडतात ते ऐकायचे. महाराज अभंगातून महाराज सांगतात वाराणसी गया. वाराणसी म्हणजे काशी. काशी या शब्दाचा वाराणसी या शब्दाचा अर्थ होतो काशी. पाहिली द्वारका. तुकाराम महाराज म्हणतात मी वाराणसी गया द्वारका हे 3 तीर्थ बघितले. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नोहे तुका पंढरीच्या. पंढरपुरासारखं तीर्थ नाही कुठं. एवढं बघितलं म्हणले मी 3 तीर्थाला गेलो. कुठलं वाराणसी गया आणि द्वारका हे 3 तीर्थ फिरून आलो. पण मला पंढरपुरासारखं तीर्थ काही दिसलं नाही. मग पंढरपुरामध्ये काय आहे तर पंढरीशी कोणा किंवा पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. आमच्या पंढरपुरामध्ये सर्व वारकरी गोळा होतात आणि वारकरी गोळा झाल्याच्या नंतर सर्वजण एकमेकाच्या पाया पडतात. पाया पडे जन एकमेका. मी दुसरीकडे कुठं जाणार नाही असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात एकदा जर पंढरपूरला गेलं त्याच्या घरी यम येणार नाही. मग आमची दिदी म्हणली तो आई तू असा अभंग घ्याली तू म्हणाली पंढरीच्या लोका कोणाला अभिमान नाही हे ठीक आहे. पण पंढरपूरला गेलेल्या लोकांच्या घरी यम जर नाही आला तर मग मला यम बघायचा आहे ना कसा आहे. तर फेंदारलेल्या नाकाचा आहे का ते धिप्पाड कसा आहे. गरुड पुराणामध्ये ते वाचतात म्हणून त्यांनी प्रश्न टाकतात मला. मग पंढरपूरला जे लोक जातात त्यांच्या घरी एकदाही यम येत नाही असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. म्हणून पंढरपूरची वारी करा असं त्यांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. 3 चरणाचा अभंग तुमच्या पुढे मांडला. आणि अभंगातून महाराज म्हणतात पंढरपुरासारखं कुठंच नाही. म्हणून पंढरपूरची एकतरी वारी करा. म्हणून आज आमच्या पंढरपूरचं माऊंद्याचा कार्यक्रम आहे. आणि गेले 30 वर्ष झालं या दिंडी चालक मालक याच्या अगोदर बी माऊंद करत होते पण गावाकडे करत होते. मी खूप दिवसापासून 20 वर्ष झालं मला या दिंडीमध्ये. आणि गावाकडे केलं तर त्यांचे वडील करायचे तर काय करायचे शिरा आणि भात आणि कढी हे माऊंद करायचे आणि आमचंच भजन ठेवायचे. पण आज येवले शेरोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज दिंडीचं माऊंद भलं मोठं होते. आनंद आहे. सर्व कीर्तनाला लाभलेली मंडळी सर्वच टाळकरी मंडळी आमची कुठून आले तर कुठून आले दादा तुम्ही? टाकळी वरपूड टाकळी वरपूड शेकमाकोक 3 एकदाच याचे नाव म्हणजे माझ्या लक्षात येत नाही. पेडगाव निवळी पाचलेगाव निवळी आमचे लबडे मामा
हे दादा, आमचे छोटे वारकरी, एकूण छोट्या मुली, सर्वच टाळकरी वृंद आमचा, सर्वांना नारदाच्या गादीन वंदन. इंद्रासारखे मृदंगवादक दादा, तुम्हालाही नारदाच्या गादीन वंदन. आणि विशेष म्हटलं म्हणजे आज आमच्या माऊली भाऊचं यूट्यूब चॅनल आहे. आज आपलं कीर्तन जरा जोरात तरी वाजवत आहे. त्या कीर्तनाला आजच्या कीर्तन टीव्हीवर जाणार, अख्ख्या महाराष्ट्रात जाणार. तुम्हाला कधी बटन दाबलं की कीर्तन आजचं ऐकायला मिळणार. मग त्यांच्या त्या मात्र त्या चॅनलला काय करा, लाईक करा. नाही का, मला काही दुसरं येत नाही, तेवढंच येते. लाईक करा चॅनलला आणि ती बेल वाजवायची, काय घंटी वाजवायची, क्लिक करायची विसरू नका. विठाला विठाला. तुम्ही म्हणता टाळकऱ्याचं, विनेकराचं, सर्वांचं, मृदंगवाल्याचं नाव घेतलं. आम्ही जर नसतो कीर्तन ऐकायला आलो तर काय मंडपाला कीर्तन सांगितलं असतं. म्हणून माऊलीनं तुमच्यासाठी, माऊली म्हणतात सर्वांमध्ये देव आहे. माऊली म्हणतात सर्वांमध्ये देव आहे, पण जी कीर्तनाच्या मंडपामध्ये माणसं येऊन बसतात ना, त्यांच्यामध्ये महादेव आहे. ऐका, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती तरीच स्वीकारले कीजे. म्हणून खरोखरच आज आमच्या संत शेना महाराज दिंडी क्रमांकासाठी एकदा 165 नंबरासाठी जोरदार टाळी वाजवा. महाराज माझे 3 कीर्तन नियमलेलेच आहेत. आमचे कैलास मामा म्हणतात दुसरं कोणालाच द्यायचं नाही. ह्या वर्षी बी त्यांचं वादिवाद जाऊ लागला. एक पंढरपुरामध्ये एकादशीचं कीर्तन ह्या वर्षी दिदीने केलं. भैयांचा, अशोक भैयाचं म्हणणं, सर्व टाळकऱ्यांचं म्हणणं आलं. यांचं कीर्तन रोजच आम्ही वर्षा बी ऐकलो होतो. म्हणून ह्या वर्षी दिदीचं ठेवायचं, म्हणून ह्या वर्षी थोडा बदल केला. नाहीतर 3 वेळेस, एक पंढरपुरात, एक गोपाळपुऱ्यावर आणि आज माहुंद्याचं कीर्तन. जशी दिंडी आहे, जशी मी कीर्तन करते तसं या दिंडीमध्ये हे माणसं कीर्तन ठेवतात. खरोखरच यांना द्यावे तेवढे धन्यवाद. विठाला विठाला. कीर्तनाचा आज विशेष असा आहे. आज पुन्हा दुग्ध शर्करा योग, नाही का. आज काय आहे, भारत स्वातंत्र्य झालेलं आहे, नाही का. आज झेंडा वंदन 15 ऑगस्ट. आणि 15 ऑगस्ट कशा करताय, आमची दिदी एक दृष्टांत सांगते. काल 14 ऑगस्ट झाला म्हणून आज 15 ऑगस्ट, नाही का. नाही, 15 ऑगस्ट आज विशेष म्हटलं म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला. भारत स्वातंत्र्य झाला, पण आपण इंग्रजी भाषेतून स्वतंत्र नाही झालो, नाही का. एवढं लेकराला, आमचं लेकरू इंग्लिश स्कूलला आहे. इंग्रजापासून आपण वेगळं झालो असं म्हणायलेत, पण याच्यात मला तरी वाटते झालो नाहीत. जी इंग्रजी भाषाचा आपण काय करायलो, लेकराला शिकवायलो, मग कुठं झालो आपण स्वतंत्र, नाही झालो. महाराज म्हणतात, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये उभे करतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके. आमची मराठी भाषा एवढी आहे. आणि त्याच्यातली त्यात विशेष म्हटलं म्हणजे आम्हाला महाराष्ट्रात जन्म, भारतात, त्याच्यातली त्यात महाराष्ट्रामधून मराठवाड्यात, आणि त्याच्यामधून आपला परभणी जिल्हा, याच्यामध्ये आपल्याला जन्म मिळालाय. आणि आपण त्या इंग्रजांपासून सावध नाही झालो अजून. भारत स्वतंत्र झाला हे मान्य आहे, पण आपण आपल्या लेकराला शाळेत पाठवताना काय म्हणतो, इंग्लिश स्कूलला आहे ते. मग कधी स्वातंत्र्य झाला तुम्ही, नाहीच झाला. विठाला विठाला. महाराज अभंगातून सांगतात, वाराणसी गया पाहिली द्वारका. महाराज तीर्थयात्रा करत 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 सर्व 18 संत तीर्थयात्रा करत निघाले. महाराज तीर्थयात्रा करत करत असताना एक दिवस ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करत करत काशीला जाऊन पोहोचले. काशीला गेल्याबरोबर महाराज काशीमध्ये गेल्याबरोबर भोलेनाथाला एवढा आनंद झाला, काशीच्या विश्वनाथाला एवढा आनंद झाला की माऊली आणि आज नामदेवराय माझ्या काशीमध्ये आले. तर म्हणून भोलेनाथ बाबा पळतच सुटले. आणि पळत सुटल्याच्या नंतर ज्या ठिकाणी नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय आले का, तिथे गेल्या बरोबर ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला. कोण, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात.
त्याचं लागलं पाहिजे प्रमाण, नाही का? किती सुंदर, एकदा जोरदार टाळी वाजवा. काय सांगितलं बघा, ज्ञानोबाचा हात प्रेम धरी विश्वनाथ, काशीत मधले विश्वनाथ बाबा, भोलेनाथ बाबा पळत आले आणि ज्या ठिकाणी नामदेव महाराज येत, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज येत, त्या ठिकाणी आले, ज्ञानोबरायांचा हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेम धरी विश्वनाथ, आणि हात धरल्याबरोबर बोलत चालत दोघ जण तिघ जण कुठं आले? गंगेमध्ये आले. आईशे बोलत चालत दोघे आले गंगेआत. गंगेमध्ये आल्याच्या नंतर गप्पा मारल्या, आणि गप्पा मारल्याच्या नंतर तिथून निघाले. गंगेमधून पाय धुतले, आणि पाय धुवून चूळ भरली, गंगा मातेला नमस्कार केला, आणि ते तिघ जण तिथून निघाले. कोण कोण? भोलेनाथ बाबा, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तिघ जण निघाल्या बरोबर त्या गंगामाईनं जे कवटाळून मिठी मारली, कोणाच्या पायाला? ज्ञानोबारायांच्या पायाला मारली. ज्ञानोबारायांच्या पायाला मिठी मारल्याबरोबर नामदेव महाराज म्हणतात, नामा मने सोडाबाई, ज्ञानदेव सर्व ठाई, आईसे बोलत चालत दोघे आले गंगेआत. वाराणसी मध्ये आल्याच्या नंतर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज भोलेनाथ बाबांच्या दर्शनाला गेले, आणि आशे तीर्थयात्रा करत करत 18 संत सर्वांनी तीर्थ केले. म्हणून तीर्थ केल्याच्या नंतर माऊंद करायचं असते. तीर्थ केल्याच्या नंतर माऊंद करायचं असते. तर कोण केलं माऊंद? तर माझ्या ज्ञानोबाराय नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आल्यावर स्वतः भगवान पंढरीस पांडुरंगानं माऊंद केलं चंद्रभागेच्या काठाला. म्हणून आपण तीर्थ, कुठली तीर्थयात्रा करून येऊ, कुठली तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर महाराज हे माऊंद्याचा कार्यक्रम करतात. म्हणून तसा आज आमचा 30 वर्ष झालं माऊंद्याचा कार्यक्रम चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये 300-350 तीर्थ येतात. 349 तीर्थ चंद्रभागेला येतात म्हणते. 350 जगामध्ये तीर्थ आहेत. एका ठिकाणी वर्णन आलंय 3.5 कोटी येतं. कसं वर्णन आले? एका ठिकाणी 3.5 कोटी तीर्थ आहेत, आणि एका ठिकाणी आले वर्णन अध्यात्माच्या रूपाने जर बघितलं तर 3.5 कोटी तीर्थ सांगितले. म्हणजे माणसाच्या अंगावर रोम किती येतं? प्रत्येक माणसाच्या अंगावर रोम 3.5 कोटी येतं, आणि तीर्थ 350 सांगितले जगामध्ये. मग जगामधले कुठलेही तीर्थ करा, पण आमचे तुकाराम महाराज म्हणतात, ज्या तीर्थाला तुम्ही गेलात त्या तीर्थाचं काही ना काहीतरी अभिमान वाढतो म्हणे, ज्या तीर्थाला गेल्याच्या नंतर. आता आम्ही काशीला गेलो, आम्ही जगन्नाथपुरी केली, जाऊ नका असं मत नाही. आज आम्ही 4 धाम केले, सप्तपुऱ्या केल्या, खंडारक केले, सर्व तीर्थ केले. पण सर्व तीर्थ करून जर माऊंद नाही केलं तर महाराज म्हणले व्यर्थ आहे. ठीक आहे, माऊंद करून काय करायचं? भजन करा, 4 पात्र उठवा, पण तीर्थ करून आल्याच्या नंतर करा. तीर्थामध्ये एवढी ताकद सांगितली महाराज. आता ऐका, त्या विठ्ठल विठ्ठल कश्यप महाराजांना 13 पत्न्या. कोणाला? लक्ष देऊन ऐका. कश्यप महाराजांना 13 पत्न्या. 13 पत्न्यापैकी महाराज एक अशी पत्नी होती, तिचं नाव विनती नाव होतं. विनती नाव होतं. पतीला असं मागितलं, पतिराज मला 2 पुत्र जन्माला आले पाहिजे माझ्या पोटी, आणि त्यांचा 3 लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. कसा मुलगा पाहिजे मला? 2 मुलं माझ्या पोटी आले पाहिजे. विनतीने विनंती केली. कोणाला? कश्यप महाराजांना. आणि 2 रत्न माझ्या पोटी आले पाहिजे. कसे मागून घेतले? की दोन्हीचा झेंडा त्रिलोकामध्ये लागला पाहिजे. पुत्र भावाचा गुणाचा त्रिलोकी झेंडा, त्याचा 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 त्रिलोकी झेंडा. वा वा.
कसा पुत्र पाहिजे मला? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. मला देवा एकच दे, पण असा दे की त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. नाही ते मी वांज राहिलेली बरी, नको मला काही गरज नाही, नाही का? कारण कलियुगामध्ये आई वडिलाचं मुलगा ऐकणार नाही असं सांगितलंय बरं का. एक अभंगच केलाय महाराजांनी. कलियुगामध्ये मुलगा आई वडिलाचं वैरी होईन म्हणले. आई वडिलाचा मुलगा असे सगळेच नाही बरं का, काही काही लय चांगले येतं. पण कलियुगामध्ये असे काही मुलं जन्माला येतील म्हणे की ते काय करतात, आई वडिलांचे वैरी होतात. वैरी प्रमाण आहे त्याला. कलियुगामध्ये दादा ऐका हो दादा, कलियुगाची थोरी पुत्र होईल दादा पित्याचा वैरी. घरदार सांडून दादा फिरतील नारी. ऐसा शंभू दादा माझा ऐकणारी. मुलगा कसा होईल म्हणले बघा कलियुगात. ऐका हो दादा कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. मुलगा पित्याचा वैरी होईल म्हणून सांगितलं. म्हणून विनंती मातेनं विनंती केली. कोणाला? कश्यप महाराजांना विनंती केली. महाराज माझ्या पोटी असे 2 रत्न आले पाहिजे की 2 मुलं जन्माला आले पाहिजे. मला 2च मुलं, तिसरा मुलगा नको, मुलगी नको. मला 2 मुलं द्या, पण त्यांचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. तिन्ही लोकांमध्ये त्यांना ओळख झाली पाहिजे, ओळखीलं पाहिजे. आणि मग त्या दिवशी कश्यप महाराज भ्रमण करत होते आणि गंगेच्या काठानं कश्यप महाराज भ्रमण करत असताना विनंती असल्यामुळं, पक्षिणी असल्यामुळं कश्यप महाराजांनी 2 अंडे दिले. कोणाला? विनंतीच्या हातामध्ये. आणि सांगितलं हे ह्या तिथीला फोड आणि हे ह्या तिथीला फोड. 2 तिथी निवडून दिल्या, 2 अंडे दिले आणि कश्यप महाराज निघून गेले. विठाला आणि मग विनंतीनं काय केलं, त्या ज्या तिथीला अंड फोडायचं सांगितलं ते फोडलं. त्याच्यातून महाराज पक्षीराज गरुडांचा जन्म झाला. कोणाचा जन्म झाला? गरुडाचा जन्म झाला. आणि गरुड भगवंताचे वाहन झाले. तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला. आणि दुसरं अंड फोडत असताना लक्ष दिलं नाही. माणूस लक्ष देत नाही बरं का, लक्ष देत नाही म्हणून घोळ होते. माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी अशी टाकली, पहिल्या अध्यापासून 8व्या अध्यापर्यंत ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आणि ज्ञानेश्वरी लिहत असताना महाराज शेवटी 9वा अध्याय लागला की 9व्या अध्यायाला लोक लक्ष देईनत. माणूस किती लक्ष द्या म्हणलं की लक्ष देत नाही. माणूस लक्ष नाही दिलं. आणि लक्ष नाही दिल्यावर ज्ञानेश्वर महाराजाला 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी टाकावं लागली. कोणची टाकली पहिली ओवी? आता अवधान इकली दीजिये, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रति उत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात आता अवधान इकले दीजिये, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रति उत्तर माझे उघड ऐका. माझ्याकडे लक्ष द्या माऊली म्हणतात. म्हणून तसं लक्ष दिलं नाही, लक्षातच राहिलं नाही विनंतीच्या. आणि योग्य वेळाला ते अंड फोडलं नाही. ज्या वेळेस अंड जी तिथी निवडून दिली त्या तिथीला नाही फोडल्यामुळं त्याचा जन्म अर्धवट झाला. त्या लेकराचा जन्म अर्धवट झाला. आणि अर्धवट झाल्याच्या नंतर महाराज त्याला हात नाही, थोडेसे अर्धे म्हणजे थोडे थोडे बोट आले, सगळे हात नाही आले, सगळे पाय नाही आले. अर्धवट जन्म झाला महाराज. अर्धवट जन्म झाल्यावर त्याचं नाव आरुण ठेवलं. त्याचं नाव काय ठेवलं? एकाचं नाव गरुड ठेवलं, लक्षात ठेवा, आणि एकाचं नाव आरुण ठेवलं.
आरुणाचा जन्म झाला आणि आरुणाचा जन्म झाल्याच्या नंतर आरुण कोणाचा सारथी राहिला? सूर्य भगवंताचा. सूर्य भगवंताचा सारथी राहिला. आणि मग म्हणून तर काकड्यामध्ये म्हणावं लागलं, उठा सूर्यनारायण प्रकाश झाला असं लिहिलंय का? काय लिहिलं? उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा अरुणोदय प्रकाश झाला, काकडेवाल्या मंडळीनं म्हणून लिहिण्यात आलं, म्हणले नाही उठा सूर्यनारायण प्रकाश झाला, उठा अरुणोदय प्रकाश झाला. आईची इच्छा पूर्ण झाली. 2 बाळ, 1 बाळ भगवंताचा गरुड म्हणजे भगवंताचं वाहन झालं आणि अरुणोदय म्हणजे सूर्यनारायण भगवंताचं वाहन झालं. आणि अर्धवट जन्माला आल्याच्या नंतर अरुणानं थोडीशी चूक केली. आईला शाप दिला, आई तुला सौतीच्या घरचे भांडे घासावं लागतील. शाप दिल्याच्या नंतर महाराज पुन्हा उशाप मागितला. तर उशाप मागत असताना गरुडानं सांगितलं, तू एवढा आईला बोललास रे, आईला बोलायला ना पाहिजे नाही का? अरे तू आईला एवढा बोललास म्हणून तुला अर्धवट जन्म मिळालाय, पण तुला असा डाग लागलाय रे, आता तुझा डाग कधीच धुतल्या जाणार नाही. महाराज असं म्हणल्यावर एखादा कपड्याला एखादा डाग लागला ना, ते कपडा फेकून द्यावा लागते पण निघत नाही. तसा तुला जन्माचा डाग लागलाय. मग मला सांग ना, तू भगवंताचा सारथी आहेस, तू भगवंताच्या अगदी जवळचा आहेस गरुडा दादा, मला सांग ना, मी कुठं गेल्याच्या नंतर मी आईला बोललो ना, आईला शाप दिला ना मी, मग मला उशाप कधी मिळेल मला सांग ना. तेव्हा गरुडानं सांगितलं, बाबा मला तर काही माहीत नाही, पण ज्या ठिकाणी जे संत गोळा होतात आणि ते एकच ठिकाण असं आहे, ते पंढरपूर आहे. तर एका संतांना विचारलं, महाराज मी आईला असं बोललो, मग माझा शाप कधी मी या शापातून मुक्त होईल? तर सांगितलं, जगामध्ये 350 तीर्थ आहेत, त्या तीर्थाचं स्नान कर आणि स्नान केल्याच्या बरोबर तुझा डाग धुतला जाईल. निघाले तीर्थयात्रा करण्यासाठी. कोण? अरुण निघाले. तर अरुणाला हात नव्हते, पाय नव्हते, चप्पल घालता येत नव्हती. आणि तसं अरुण तीर्थयात्रा करता करता निघाल्याच्या नंतर गरुडानं काय करावं, सावली धराव वरून. इतका जवळचा होता गरुड, भाऊ होता सक्का, पण निस्तीवरून सावली धरायची, पण पाठीवर नाही नेलं. पाठीवर का नेलं नाही? कारण पाठीवर जर नेलं असतं तर मग याच्या तीर्थयात्रा अपूर्व राहिल्या असत्या नाही का? काही जण आता की 3-4 गाड्या असतात आमच्या दिंडी संघ, ताई बसा तुम्हाला लय घाम यालाय, तीर्थयात्रा लंगडी होईन ना माझी उभारी नाही का, म्हणून गाडीत नाही बसायचं. म्हणून अरुण ज्या ठिकाणी जात असताना त्याला पोळत असताना वरून गरुडानं सावली धरावून तीर्थयात्रा 349 तीर्थयात्रा केल्या अरुणानं. कदरून गेलो म्हणला नाही करायचं, जाऊ द्या, नाही तर नाही डाग गेला. मग सांगितलं की तुम्ही काय करा, चंद्रभागेची आंघोळ करा. तीर्थयात्रा केल्याच्या नंतर तुकोबारायाकडे गेले. तुकोबारायाने सांगितलं, अरुणा तू काहीच करू नको, एकदा पंढरपूरला जाईन चंद्रभागेची आंघोळ.
काय सांगितलं, आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पण तुकोबाराय म्हणले, अरुणा तू किती तीर्थ केलेस हे मला माहित नाही, मी पण तीर्थ केले, मी तीर्थाला गेलो, पण तीर्थाला गेल्याबरोबर माझा अभिमान वाढला. तुकोबाराय म्हणले, अरुणा तू किती तीर्थ केले हे मला माहित नाही, पण मी तीर्थ केले, मी तीर्थ केले. एक पहिल्या तीर्थाला गेलो की अभिमान वाढला, दुसऱ्या तीर्थाला गेलो की अभिमान वाढला, आणि अभिमान वाढल्याच्या नंतर एक अभंगच मी तयार केला, अभंगाचं प्रथम चरण. वाराणसी गया पाहिली द्वारका, पाहिली द्वारका. 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 वरी नहे तुका पंढरीचा, वरी नहे तुका पंढरीचा, वरी नहे तुका पंढरी. पंढरीची नाही कोणाभिमान, कोणाभिमान. पंढरीची नाही अभिमान, नाही अभिमान. पंढरीची नाही अभिमान, नाही अभिमान. पंढरीची नाही अभिमान, नाही अभिमान. तुकोबाराकडे गेला, तुकोबारायनं उत्तर दिलं, अरुणा मी काय केलं बघ, खूप तीर्थ केले. पहिले वाराणसी गया पाहिली, द्वारका, मी द्वारका पाहिली, गया पाहिली, काशी पाहिली. काशीच्या किती वाऱ्या केल्या म्या? 5 वाऱ्या केल्या. शास्त्राच्या नियमानं काशीच्या 5 सांगितल्या, आणि द्वारकीच्या 3 सांगितल्या. पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा. पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा. पंढरीसी जाण एक वेळा. आकाशीच्या 5 द्वारकेच्या तिले, काशीच्या 5 द्वारकेच्या तिले, पंढरीसी जाय एक वेळा, एक वेळा. 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 वा काय सांगितलं बघा, पुराव्या सहित घ्या. शास्त्रानं सांगितलंय, लिहून ठेवलंय जगद्गुरु तुकोबारायानं. काशीच्या 5 वाऱ्या केल्या म्हणले मी. काशीच्या 5 द्वारकेच्या 3, काशीच्या 5 केल्या, द्वारकेच्या 3 केल्या, पण पंढरपूरला एकदाच गेलो. पंढरीसी जाणं एक वेळा, एकदा पंढरपूरला जा म्हणले. पंढरपूरला जा एकदा कशा करता म्हणले, ऐका. एकदा भगवान शंकराला मुलं 2, एक गणेश आणि एक कार्तिके. तर कार्तिके जरासा गडबड करत होता. आता काही काही 2 जण असले की गडबड करतात.
कार्तिकीचा गडबड कशाची की परमार्थ लोकांना सांगण्याची, प्रवचन सांगायचे. 88,000 ऋषींना प्रवचन सांगायचे. प्रवचन सांगत असताना एक दिवस 88,000 ऋषी त्या ठिकाणी बसले आणि सांगितलं, ह्या संत संमेलन होतंय, संत मेळा होतंय आणि तसे सगळे तीर्थ एका ठिकाणी कुठं येत असतात. आता प्रवचनामध्ये काही प्रश्न विचारणारे आणि असलं की त्याला उत्तर बी देता आलं पाहिजे नाही का. आता एक जणानं मला प्रश्न केला, म्हणे ताई गाथ्यामध्ये अभंग किती येतं. मी म्हणलं कोण्या गाथ्यात. म्हणे ते नाही मला माहिती. मी म्हणलं गाथे ज्ञानोबारायांचा गाथा आहे, सकल संतांचा गाथा आहे, 18 संतांचा गाथा आहे, गाथा तुकोबारायचा आहे, गाथा निळोबारायांचा आहे, पण कोण्या गाथ्यातले ते नाही मला माहिती. गाथ्यात अभंग किती आहेत. मी म्हणलं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा जर कराडकराचा जर बघितलं तर 304,092 अभंग येतं आणि देवडीकराचा गाथा आहे तर म्हणजे असे गाथ्याचे प्रकार सांगितले. ते म्हणे मला तेवढं माहीत नाही. मग तसं त्या 88,000 ऋषीला प्रवचन सांगू लागले कार्तिके. म्हणे असं झालं तसं झालं, 88 जगामध्ये एवढे तीर्थ येतं. तर त्या 88,000 ऋषी कार्तिकेला प्रश्न करायचे. 3.5 आता मी अगोदरच सांगून गेले 350 तीर्थ येतं. एका शास्त्रानं सांगितलंय आता भगवंताचे अवतार याच्यामध्ये 10 सांगितलेत, मालिकेत 10 सांगितलेत, भागवतात 24 सांगितलेत. तसे वेगळ्या वेगळ्या ग्रंथामध्ये वेगळे वेगळे. तसं त्यांना सांगितलं की 350 तीर्थ कोणचे आम्हाला सांगा. ते म्हणले नाही. पुन्हा कार्तिकेने दिलं 3.5 कोटी तीर्थ आहेत म्हणे. मग तेवढ्याचं उत्तर सांगा. ते म्हणे 350 कोटी तुमच्या अंगावर रोम आहेत. मग आता काही ऋषी का आगावर, काही काही ऋषी म्हणे काही काही टकले माणसं असतात. तुम्हाला नाही हो बाबा कोणाला. आता आपलं कसं आहे विठाला काही माणसाच्या अंगावर 3.5 कोटी हजार रोम म्हणजे केस असतील. काही टकले येतं का. आता त्या ऋषी प्रश्न करू लागले बरं का. मी सांग ना त्या 88,000 ऋषी प्रश्न करू लागले. मग काही माणसं टकले असतील, काही माणसाला बनेल काढली की सगळे केसच केस असतात. मग हे कसं समजायचं. आता कार्तिकेला चुप बसावं लागलं. अगोदर भगवान शंकरानं सांगितलं तू गडबड करू नको नाही का. गडबड करायला ना पाहिजे. गडबड जर केली तर घोळ होतो. आता भरलेली घागर आहे ना, घागर भरलेली ती असं डोक्यावरून घेऊन जाताना ना ती चुंबळीवर घेतली ना, असं निस्त जरी चाललं हात असे ठेवून डोक्यावर लक्ष निस्त दिलं तरी ती घागर घेऊन चालता येतं. आणि रिकामी घागर अर्धी घागर असल्यावर काय होते, चलणाऱ्याला बी डळमळते आणि पाणी सांडते अंगावर. मग ज्याला भरपूर ज्ञान झालेलं आहे ना ते माणूस शांत बसते. भरलेली घागर आणि जी अर्धी घागर आहे का ती निस्ती डळमळती. मग तसं एक कार्तिकेचा अर्धा अभ्यास होता. कार्तिके म्हणला मला काही माहीत नाही. म्हणे तुझ्या बापाला जाऊन विचार. सगळे निघाले कैलास पर्वतावर. हे 88,000 ऋषी आल्याच्या नंतर भोलेनाथ जागे झाले. बाबा हे मला म्हणले की तुझ्या बापाला जाऊन विचार जगामध्ये 350 तीर्थ कोणचे आहेत. म्हणले कार्तिके मी तुला सांगितलं होतं तू गडबड करू नको. तू अगोदर ज्ञान पूर्ण कर आणि मग कीर्तन कर नाही का. तू आधीच कीर्तन करायला लागली माझ्यासारखं नाही का. अर्धवट ज्ञान अगोदरच कीर्तन करायला, अगोदर अभ्यास करायला पाहिजे नाही का. आता आमच्या पोरीनं अगोदर अभ्यास केला. काही जर मला विचारायचं झालं तर त्याला विचारावं लागतील. लहानपणा मला घ्यावं लागते. पंढरीच्या लोकांना नाही अभिमान मी अभंगच असा घेतला. विठाला विठाला काय सांगू लागले मी कीर्तन. हा हेच अपेक्षा होती मला नाही का. भोलेनाथ बाबा जवळ आल्यावर भोलेनाथ बाबा म्हणले कार्तिके तुला सांगितलं होतं तू काय कर गडबड करू नको. गडबड करू नको. तो गडबड केल्याच्या ना असा घोळ झालाय. पण चला ते म्हणले ना तुझ्या बापाला येते का तर मी सांगतो त्याचं उत्तर म्हणे. आणि मग सांगितलं तुम्ही जगामध्ये कुठलेही तीर्थ करा. जगामधले जेवढे तीर्थ तुम्ही केले का पण सगळे तीर्थ कुठं येतात म्हणले शंकर सांगे ऋषी जवळ. शंकर सांगे ऋषी जवळ. सकळ तीर्थ माध्यन काळी. सकळ तीर्थ माध्यन काळी. येती पुंडलिका जवळी. हरी येती पुंडलिका जवळी. करती अंघोळी वंदिती चरणा.
बघा किती पुरावा भारी दिलाय. काय सांगितलं? शंकर सांगे ऋषी जवळी. जे 88,000 ऋषी कैलास पर्वतावर आलते ना, त्यांना सांगितलं बाबा शंकर सांगे ऋषी जवळी. सगळे तीर्थ कुठं जातात म्हणे? माध्यान काळी, म्हणजे दुपारच्या वेळाला. सकाळी कोणाच्या आंघोळी भोगी, रोगी, त्यागी, वारकरी. आणि सर्वात आधी म्हणले शंकर बाबा जातात. शंकर सांगे मी स्वतः जातो म्हणले त्या तीर्थाला अगोदर. सर्वात आधी वारी पण शंकरानं केली आणि सर्वात आधी आंघोळीला सुद्धा कोण जाते? शंकर जातात. शंकर, त्याला पुरावा आहे त्याला पण. बोल बोल. हा कोण म्हणलं? गिरजेचा कांत त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आरंभाधिक नाचती उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. गिरजेचा कांत. पुराव्यासहित बोलणार आपण आणि पुराव्यासहित उत्तर देती चरण. आता अगोदर शंकर येतात. रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. कुठं? पंढरपुरामध्ये. मग हे सर्व तीर्थ पंढरपुरामध्ये आहेत. आणि मग वाराणसी गया, पाहिली द्वारका. गयेला जाऊ नका असं माझं मत नाही, द्वारकेला जाऊ नका असं माझं मत नाही. वाराणसी म्हणजे काशीला जाऊ नका. काशीमध्ये गेल्याच्या नंतर मोक्षे. मोक्ष देवोनी उदार. काशी होय कीर, परिते येचावे लागे शरीर त्या गावी. त्या गावी शरीर याचावं लागते, म्हणजे तिथं मरावं लागते, मग मोक्ष मिळते. पण आमच्या पंढरपुरामध्ये आलं की बघा, तुका म्हणे मोक्ष, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. पंढरपुरामध्ये गेल्याबरोबर मोक्षे. काशीला मरावं लागते. ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या वाचा बघा, कशा ओव्या टाकल्यात माऊलीनं. मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, परिते येचावे लागे शरीर त्या गावी. तिथं मरावं लागते मग मोक्षे. पण आमच्या पंढरपुरामध्ये गेल्याबरोबर मोक्षे. पातारावूळाची ध्वजा तेने मुक्ती झाली सहजा. 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 पाठ तीर्थे घडती 360. आणि इथं सांगितलंय पाहता राऊळाची ध्वजा तेने मुक्ती मिळती सहज. एवढी ताकद पंढरपुरामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात वाराणसी गया, पाहिली द्वारका. सर्व तीर्थ मान्य आहेत बाबा मला, पण परिनो हे तुका पंढरीचा. मी पंढरीचाच बरा आहे बाबा. सर्व काय जे आहे तर मला पंढरपुरामध्ये मी एवढं काय जे बघितलंय. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे. आशी चंद्रभागा, ऐशे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. असा कुठंच नाही देव, असा विटेवरचा देव आहे. पंढरीचा पांडुरंग आहे. आणि त्या पंढरीमध्ये गेल्याबरोबर अभिमान काय होतो? पंढरीसी लोका नाही अभिमान. पंढरीसी लोका नाही अभिमान. पंढरीसी लोका नाही अभिमान. पंढरीसी लोका हो नाही अभिमान. पंढरीसी लोका नाही अभिमान. पंढरीसी
अभिमान पंढरीसी लोका नाही 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 वा दुसऱ्या चरणात सांगितले पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरपूरला जे जे लोक जातात ना त्यांना अभिमान नाहीसा झालेला असते. पंढरपुरामध्ये गेलं की अभिमान काय होतो? अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, अभिमान नष्ट होतो महाराज. पंढरपुरामध्ये गेले की बदल होतो, बदल. आता आपल्या वारीमध्ये बघा किती बदल झालाय नाही का. सुरुवातीला बाबा ज्या वेळेस आपण वारीमध्ये होतो का त्यावेळेस एक गाडी होती, त्याच्यात सरपण, त्याच्यात टाकी, त्याच्यात सगळं रावट्या, त्याच्यात 4च रावट्या. जे छोटी वारी होती आमची. पण वारीमध्ये बदल असा होता त्या काळामध्ये. आता त्या काळातले आमचे सोपान मामा एकटे आहेत दिसायले तर, मधू मामा, बाबा, आमचे दगडवाडीचे मामा, हे पूर्वीच्या काळामध्ये एकटीच होते मी दिंडीमध्ये, नैतरणी. सगळे आमचं 20 वर्षापूर्वी बघा ना. आता तुम्ही आमचे हे महाराज यायचे नाशिकहून, तिकून दिंडीला बरंच काहीतरी सामान द्यायचे, माईक द्यायचे. तरी पण आमचं असंच आहे शेवटपर्यंत, विठाला विठाला. पण त्या काळामध्ये पारव्याची मंडळी, बोरवंडची मंडळी, पोरवटची मंडळी, अजून बरेच निवळी, कोलदंडी, जाम, कुडा, अशा बऱ्याच भागातले वारकरी यायचे. आणि ते म्हातारे असायचे आणि ते माझ्या पाया पडायचे. मला लाज वाटत होती ना, मी नाही तर नाही, म्हातारी माणसं माझ्या पाया पडायले तर कामून तर टाळ गळ्यामध्ये. म्हणून पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेकाच्या पाया पडायचे. दिंडी आली, आता बी काही जण पडतात, पण काही जण काय म्हणतात ना, मोडताना मात्र वाकणार नाहीत. आताच्या काळातलं सांगते बरं का. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेस सुरुवातीला दिंडीमध्ये 20 वर्षापूर्वी असो, दिंडीमध्ये त्या माणसामध्ये बदल झालाच पाहिजे आणि बदल होतोच महाराज. आमच्या दिंडीमध्ये एक वारकरी असे होऊन गेले. आता आमची दिंडीच संत शेना महाराजाची, वारकाची नाही का. दिंडी कोणाची? मला जातीवाद करायचा नाही, दिंडी आमची प्रत्येक जातीमध्ये अभिमान आहे नाही का. छाती ठोकपणे सांगितले, आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत. आणि नामदेव महाराजांना सुद्धा सांगितले की आज आम्ही शिंपेच्या कुळामध्ये आमचा जन्म झाला. सर्व संतांना आपल्या आपल्या कुळातला अभिमान आहे आणि आमच्या शेणाबाबाला सुद्धा आमचा अभिमान आहे. आम्ही वारीक वारीक कान्हा को भोग लगे तो स्वाद भी कुछ खास होना चाहिए. सोंठ की खुशबू, मेवों का स्वाद और पंजीरी की वही पारंपरिक मिठास. भोग हो या प्रसाद, परंपरा का स्वाद रहे बरकरार. जरीकर सुंठवडा. सर्व जातीमध्ये अभिमान आहे आणि तशी आमची दिंडी वारकाची नाही का. आम्ही वारीक वारीक करू हजामत. आणि वारकाची दिंडी म्हणल्यावर 12 घरचे 12 आणि वारकाला धरून 13 नाही, आमच्या दिंडीत 25 येत वारकाला धरून.
आणि या दिंडीमध्ये एक असा बदल झाला, तुम्हाला एक चलता चलता साधं उदाहरण सांगते. दिंडीमध्ये कसा बदल होतो, वारीला आल्यावर कसा बदल होतो. पंढरीच्या लोकांनाही अभिमान आहे, याच्यावर बोलते, लक्ष देऊ नाही का. आणि वारीमध्ये आल्याच्या नंतर आमच्या दगडवाडीच्या एक ताई येतात. त्या कोणाच्या आहेत माहिती आहे का? जाती मी आधीच सांगायला, युट्यूबवर चाललंय, जातीवाद करायचा नाही. त्या ताईनं वारी केली, वडराच्या आहेत त्या, वडराच्या. आणि एकदा वारीला आल्या आणि माळ घातली. महाराज दिंडीमध्ये असे अर्धी दिंडी आहे की माझ्याच हातच्या माळी येतात, मला अभिमान वाटतो. तेला घालताना असं म्हणते मी, वर्षा तरी 5 तरी वारकरी होतात आमच्या दिंडीमध्ये बरं का. वर्षा 5 वारकरी तिकून माळी घालूनच येतात. आणि मात्र माझ्याच माळी घेतात, मला पैसे देत नाहीत आणि काहीच नाही. माझी माळ विकत घ्यायची, मला दक्षिणा देत नाहीत आणि माळीचे पैसे देत नाहीत. नका देऊ जा, तुम्ही माळकरी व्हालात ना, याला अभिमान आहे, मला पण वाटते. आणि मग त्या ताईनं माळ घातली महाराज, माळ घातली आणि त्यांनी वारी सुरू ठेवली. ताई, मला वारीला यावं वाटते हो, पण आमच्या घरचे ना थोडेसे आज उपस्थित आहे, त्यांच्या समोर सांगते, माघारी नाही आपलं, हे दादा उपस्थित आहे, त्यांचे मालक आज इथं. ताई, मला खूप वारीला यावं वाटते. 5 वर्षे वारी केली त्यांनी माझ्यासोबत. आणि एक पारदेची महिला, एक लम्हाण्याची महिला, हिची आजी राठोडबाई आमची. आणि वारीमध्ये सर्वांना तिथं सांभाळून घेतलंय. कोण घेतलंय सांभाळून? भगवंतांनी. ज्याचे मुखी नाम तोच धान्य, ज्याचे मुखी नाम तोच धान्य, ज्याचे मुखी नाम तोच धान्य, ज्याचे मुखी नाम तोच धान्य. तुका म्हण नाही जाती सावे कामा, तुका म्हण नाही जाती सावे कामा, ज्याचे मुखी नाम तोच धान्य, ज्याचे मुखी नाम तोच धान्य. तुका म्हण नाही जाती सावे कामा, तुका म्हण नाही जाती सावे कामा, ज्याचे मुखी नाम तोच धान्य, ज्याचे मुखी नाम तोच बघा, जातीचा काहीच मान दिलं यांनी. बघा, जातीचा संबंध नाही सांगितला, इथं सांगितलं, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणून नेणे. काही लोक म्हणतात तुमच्या दिंडीमध्ये 18 पगरचे वारकरी आहेत, तुमच्या दिंडीमध्ये सर्वच प्रकारचे लोक येतं, कोणी वाढत येतं. एक दिवशी आमचे शेळके भाऊ वाढू लागले. शेळके भाऊ वाढत असताना एक जणानं कुचका द्याला, मान ते माणूस वाढायले. म्हणलं, शेळके भाऊ आणा मला चपाती, आणा चिमटी का आमटी. गारच बसले. म्हणले, महाराज खालीत ना त्याच्या हातानं, आपण कशाला जास्त शहाणपणा करायचा. गार ही कशी वारीची ताकद आहे. इथं याती कुळ माझे गेले हरपुनी. आणि बदल याती धर्म नाही विष्णुदासा, याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णतोयचा वेदशास्त्री, निर्णतोयचा वेदशास्त्री. याती धर्म नाही विष्णुदासा, याती धर्म नाही विष्णुदासा, टाळी वाजवा एकदा जोरदार टाळी. वाटायले किती गायन ऐकतच राहावा, कीर्तन बंद ठेवा नाही का. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय येतो असा येदानं शास्त्रानं मान्य केलंय. तर आपण कोण आहे तिथले? भगवंतानं स्वतः बदल केलाय. घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो. ज्या वेळेस चक्रगदा
हातामध्ये होती ते सर्व काही टाकून दिलं आणि कटेवर हातन समचरण दृष्टी विटेवरी साजरी. भगवंतानं बदल केला म्हणून माणसामध्ये बदल होणारच. आणि असा बदल झाला त्या ताईच्या संसारामध्ये महाराज की त्या दादानं दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आले ना वारीला आले तर त्यांना फोन करायचं कळणं झाले. वारीचा बदल सांगत्या, एवढे फुल दारू पिऊन आले, फोन करायला माझ्या याच्यावर फोन यालाय, दुसऱ्या त्या आमच्या नारायण भाऊ होते तेव्हा त्याच्या याच्यावर फोन यालाय. आणि मग त्यांच्या याच्यावर फोन आल्याच्या नंतर आले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आले त्याला बोलायचं कळणं, प्यायचं कळणं, काय नाही. त्यांच्या खिशात बी बाटल्या, दररोज उठलं की 5 बाटल्या त्यांच्या, दिवसभरात 7 बाटल्या लागायच्या. आणि मग असा बदल झाला. आज एकदा माळ घातली तर आता सारखी 5 वर्ष झालं वारी करायला. किती बदल झाला बघा. आता म्हणले 2 वर्ष ताई त्रास झाला मला वाटत होतं घेऊ का, पुन्हा मागं सरकवतो, घेऊ का, मागं सरकलो, पण आता चकच सोडून दिली. म्हणले आता एवढा बदल झाला. आता वारी दोघं नवरा बायको करतात, दिंडीमध्ये पंगत देतात, आमच्यासारख्या कीर्तनकाराला दक्षिणा देतात. ह्या वर्षी दिली बरं का. विठाला विठाला मी तिथं आळंदीत हजर नव्हते तरी पण जावयाच्या हातानं मला पुण्यामध्ये पोहोचली. विठाला विठाला. तसं वारी आहे. आता आमच्या या माणिकराव दादानं वारी काढली बघा. सुरुवातीला माणिकराव भालेराव कैलासरावाचे आजोबा त्यांनी वारी काढली. काही अशा कित्येक तरी लोकांना बदल झाला नाही का. ह्या वारीमध्ये काही ना काहीतरी गरिबाची दिंडी हो, गरिबाची दिंडी. आहो ज्या वेळेस दिंडीमध्ये आम्ही आमचे लबडे भाऊ म्हणत आपण खाण्यासाठी जात नाही ताई, चला आपण दुसरी दिंडीच बदलायची नाही, त्याच दिंडीत जायचं. लबडे भाऊन म्हणायचं त्याच दिंडीत जायचं, दुसरी दिंडी आपण काही खाण्यासाठी जात नाहीत. पण दिंडी तीच. दिंडीमध्ये एवढाला भात, जाडच्या जाड, एवढाल्या पोळ्या आणि आकाश दिसन असं वरण होतं. पण आज या दिंडीमध्ये सोन्याचा घास आहे. एवढे ताट काय, वाट्या काय, ज्याला जे पाहिजे ते आहे रे. आज बॅटऱ्या काय, ज्याला दिसणं का वार करायला, भजनेला दिसणं, रावट्या ठोकायला दिसणं, त्याला बॅटऱ्या वाटायला तर, ज्याला अभंग म्हणता येणं त्याला मालिका द्यायला तर. आज गेल्या 1 वर्षी आमच्या कदम मामानं टाळं दिले, 1 वर्षी लबडे भाऊनं टाळं दिले. या दिंडीमध्ये कमी नाहीच आता कशाची. पण ज्या वेळेस सुरुवातीला आम्हाला त्रास झाला नाही का, या वर्षी मग म्हणलं ना मालिका दिल्या, बॅटऱ्या दिल्या, गाय ज्याला जे पाहिजे ते आहे दिंडीमध्ये. कपडे, रेनकोट, मेन कापड, कागद, छत्र्या, ज्याला जे पाहिजे ते आहे रे. असं या दिंडीचं महत्व आहे. असं या म्हणून तुकाराम महाराज म्हणले, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. ह्या पंढरपुरासारखं तीर्थ नाही. आणि या पंढरपुरासारख्या तीर्थाला जे माणूस जाईन त्याच्यामध्ये बदलच झाला पाहिजे. त्याच्या स्वभावामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही महाराज. एक जण म्हणला आम्हाला, अहो त्यावेळेस आमची लय काय म्हणतात शेतातले कामं असतात, आम्हाला काही वारीला येणं होत नाही, जाऊ द्या, देव का पळून चाललाय का. त्याला म्हणलं बरोबर आहे, तू देव पळून जात नाही, पण तू वारीमध्ये नुसतं पंढरपुरामध्ये ये, नका महिनाभर येणं जाय झालं, तू पंढरपुरामध्ये ये. नाही का कमी गर्दा असते का, इन्फेक्शन होते, लोक सगळे बिमार पडतात. आणि काय बरं गरज आहे म्हणे येण्याची. मी काय करतो म्हणे, आरवाडी जातो आम्ही, आरवाडी. देव का पळून चाललाय का, मला काय म्हणे ते, देव का पळून चाललाय का. मी म्हणलं ठीक आहे. त्याच्यावर 8 दिवसाला त्यांना असे इतके बिमार पडले. मी म्हणलं म्हणे दवाखान्यात जातो. म्हणलं दवाखान्यात कशाला जाता, जाऊ द्या ना, डॉक्टर का पळून चाललाय का. म्हणे नाही, गेलो होतो दवाखान्यात पण एकदा वापस आलो. वापस आल्या मी म्हणलं का म्हणून वापस आलात. म्हणे तिथं डॉक्टरच नाही. मी म्हणलं दवाखाना का पळून चाललाय का, जा ना दवाखान्यात. कळाली ना भाषा. दवाखाना का पळून चाललाय का म्हणलं, जरी डॉक्टर नसला तर डॉक्टर गावाला गेलाय ना, आता 15 दिवस येणार नाही म्हणून 8 दिवस झालं खाटावर झोपू नये, बाजावर झोपू नये. 8 दिवस झालं बाजावर झोपू नये म्हणून मला काय आता. मी म्हणलं जाऊ द्या ना, जा ना दवाखाना का पळून गेला का, डॉक्टर जरी गेला तर तुम्हीच म्हणतात ना. म्हणलं देव का पळून चालला का. अहो देव ज्या काळामध्ये असतो, देव ज्या काळामध्ये असतो तर ते ध्वजावर पताकावर असतो. पंढरपुरामध्ये कुठेही जा, पंचकृषीमध्ये जा, पंढरपुरामध्ये पंचकृषीमध्ये गेल्याच्या नंतर तेच पुण्य. पंढरपुराच्या स्तूर्ण आणि पाषाण म्हणजे थोड्या दगडाला खड्याला जर हात लागला, स्पर्श झाला, तिथला स्तूर्ण म्हणजे गवताला जरी ढाका लागला तर आपलं दर्शन झालं. असं महात्म्य कवा आहे वारीमध्ये. असं कवा बी नाही बरं का. आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला सांगितले.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज. आषाढीला आणि कार्तिकीला 2 वारीला सांगितलंय, मधी कधी बी नाही सांगितलं. कोणी म्हणते पंढरपूर का पळून चाललं का, नाही जमत. पंढरपुरामध्ये आषाढी आणि कार्तिकीला गेल्याबरोबर पुण्य कधी आहे माहितीये का तुम्हाला? पंढरपुरामध्ये निसता पाय ठेवला तरी, एकच पाय निसता पंढरपुरात असा ठेवला. एक जण म्हणलं मला लय घाई आहे, मग तू काय कर पंढरपुराचा एकदा परभणीतून बस एसटीत बसल्याच्या नंतर पंढरपुरात जाय. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर लोक बेल वाजतात, पंढरपूर आलं. आल्याच्या नंतर चंद्रभागेच्या अलीकडेच सोडायलेत, पलीकड नाही, 5 किलोमीटर. तिथं गेल्याच्या नंतर त्याला 3 पायऱ्या, कयाला एसटीच्या त्या पायरीला 3 पायऱ्या. तिथून खाली 1 पायरी उतरली, दुसरी पावली उतरली, 3रा पावला असा पंढरपुरात ठेवला. तेवढंच पुण्य. किती पुण्य? जेवढे महिनाभर वारी केली तेवढं पुण्य. निस्ता पंढरपुरात पाय. तुम्ही म्हणता 5 किलोमीटर लांब का? पाप पंचकृषी मध्ये सांगितलंय पंढरपुरात नका जाणं, झालं तुमचं तरी चालतंय. 5 किलोमीटर पंढरपुरामध्ये पाय टेकला तर जेवढी महिनाभर वारी केली का तेवढी. मग म्हणले जाऊ द्या, महिनाभर वारी करायची काय गरज आहे, तेवढंच करावं. पण लिहून ठेवलंय बघा, काय लिहून ठेवलंय? वाराणसी चालीजे मासा. वाराणसी म्हणजे हिला काशीला 1 महिन्याच गेलं ना, तेवढं पुण्य. वाराणसी चालीजे मासा, गोदावरी 1 दिवसा, आणि पंढरी पाऊल परियसा, आयसा ठसा नामाचा. विठोबा रखुमाई, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आता वारीमध्ये बदल झाला, रावट्या झाल्या. काही जण म्हणतात आम्हाला रावटीला छिद्रच येतं. लय आता मला मांडायचं होतं, पण आता पाऊस जर आला तर लोक जेवायचेच नाही राहिले, जेवायचे राहतील, हे का नाही. आपला टायमाचं बंधन आहे. आपला टाइम होता 11 ते 1 आणि आता 1:45 वाजलेत. 15 मिनिटामध्ये आपल्याला आवरायचं. महाराज म्हणले पंढरीची काहीतरी तिथे गेल्याच्या नंतर आपला बदल झाला पाहिजे. आता आमच्या या राजकुमारी ताईनं 2च वाऱ्या केल्या. पहिली वारी केली, या कुठलं काही घेऊ लागल्या, खाऊ लागल्या. पण या वर्षी म्हणल्या नाही ताई, तुमचंच ऐकायचं. या वर्षी कुठलंच काही घेतलं नाही, कुठलंच काही खाल्लं नाही. म्हणजे खाल्लं नाही असं नाही, पण आपल्या पैशाचं स्वतःचं, दुसरीकडचा कुठं नाही. बदल केला. या वर्षी म्हणल्या ताई जेवढे भजने येतील का, तुमचे भजने किती येतील? मी म्हणलं येतील 25. म्हणलं 25 भजण्याला 25 नारळ आपले. म्हणजे बदल, काही ना काहीतरी बदल, संसारातून काहीतरी वारीला बदल. तसे आमच्या आज ह्या 10-12 जणांनी जे माऊंद केलंय, पण माऊंद केलंय पण मला हारच इतकूस आणला. हा हो आणला, पण एवढं माऊंद केलं ना तुम्ही. कमीत कमी नका मला पैसे देऊ, नारळ देऊ, शाल देऊ, नुसता हार तर आणा ना कमीत कमी मोठा. ते युट्यूबवर चाललाय हार म्हणून, बरं का. कट करा बरं का दादा. आता नाही, नंतर करा कट. पुन्हा ज्ञानदान म्हणे जाऊ द्या ताई तुमचं. म्हणलं हो आपण रिकामेच, आपण कधी बी सांगावं आपल्याला. आता एक आज कार्यक्रम होता, ते संध्याकाळी ठेवलाय मी. आताचा कार्यक्रम यांनी काय केलं, पत्रिका छापली, डायरेक्ट माझ्यापाशी येऊन म्हणले आज कीर्तन तुमचंच आहे. ठीक आहे म्हणलं. आणि खरोखरच द्यावे तेवढे धन्यवाद. 165 नंबर सेना महाराज दिंडी क्रमांक 165 यांना, दिंडी चालक मालक आणि
त्यांचे सहकारी खरंच त्यांना सर्वच साथ देतात, जावई असो मुलगा असो जेवढे. आणि विशेष म्हटलं म्हणजे कैलास मामाची टीम सगळ्यात लक्षात आला. आता टाळी वाजवा यांच्या टीमसाठी. तुम्हाला टीम कळणार नाही, ह्या वर्षी जरी नाही कळाली तर पुढच्या वर्षी तुम्हाला मुद्दाम दाखवून देईल. त्यांना हार आणायला लावीन आणि म्हणे हार घालून फोटो काढा, ही आमची कैलास मामाची टीम. आता घ्या एक फोटो. अभिमान नाही सांगितला इथं कोणाला. आणि खरंच टीम सांगण्यासाठी बरं का मी हार म्हणले बरं का, तुम्हाला टीम दाखवण्यासाठी. कैलास मामाची एवढी जबरदस्त टीम आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांना साथ देतात, म्हणून आज आमचे कैलास मामा येत नाही तर काय नाही होतं. खरं आम्हाला वाटत होतं दिंडीच निगती का नाही कोणाला ठाव आमची, नाही का. विशेष म्हटलं म्हणजे आमच्या भालेराव ताई गेल्या तेव्हापासून वाटत होतं दिंडीचं जर असं तसंच दिसायलंय. पण ज्या टीमनं असा पाठिंबा दिला आमच्या कैलास मामाला, त्या टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणून आज आमचे कैलास मामा इथं उभे दिसतात बरं का तुम्हाला. खरोखरच टीम द्यावे तेवढे टीमला धन्यवाद. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जाय एकदा पंढरी. ये बा एवढे अभंग वाचले तीर्थावळीतले, पण असा अभंग महाराज, अभंग 3 चरणाचा आहे पण अभंगामध्ये असं गूढ रचलेलं आहे का नाही, एवढा मार्मिक अर्थ आहे अभंगाचा. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय एकदा पंढरी, तुका म्हणे जाय एकदा पंढरी, तुका म्हणे जाय एकदा पंढरी, तुका म्हणे जाय एकदा पंढरी. दया नये घरी मग कधी दयाची आखरी यवन. त्याचे घरी नये मग कधी पंढरीसी लोका नाही अभिमान, पंढरीसी लोका नाही अभिमान. दयाची मन दयाची घरी ये मनारे, पंढरीसी लोका नाही अभिमान, पंढरीसी लोका नाही अभिमान. काय पडजन एकमेका आणि पाया पडजन
तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळ जर पंढरपूरला गेलं तर त्याच्या घरी यम येत नाही. असं ठामपणे सांगतो मी. मग किती जरी वाऱ्या केल्या दुसरीकडच्या बर का, काशी, वाराणसी, गया, चारीधाम, सप्तपुऱ्या, खंडारक, कुठली वारी करा, पण एकदा जर पंढरपूरला गेला तर तुमच्या घरी यम येणार नाही. दुसरीकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला अभिमान होईल, आणि पंढरपूरला एकदा जर गेला तर काय होणार नाही, अभिमान होणार नाही. म्हणून एकदा तरी एकतरी पंढरपूरची वारी करा, आणि वारी केल्याच्या नंतर काही ना काहीतरी फळ मिळेल. म्हणून खरोखरच दिंडीतले चालक, मालक, भालदार, चोपदार, आमचे विनेकरी, टाळकरी, पताकाचे मानकरी, तुळशीवाले, आचारी, हां चालते. आणि असं केल्याच्या नंतर म्हणे तुमच्या घरी यम येणार नाही. कसं केल्याच्या नंतर, तुका म्हणे जाय एकदा पंढरी, तयाची या घरी यम नय. असा माझं काही, मी काही कुठं शिकलेली नाही, घरून अभ्यास. आणि जशी गुरुनाम गुरु त्रिधारीचे ओंकारनाथ भगवंत माझ्या बुद्धीला चालना दिली, तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या पुढं तीर्थावळीचं प्रकरण मांडण्याचा प्रयत्न केला. सर्व आमच्या इनेकरी ताईपासून सर्व टाळकरी महिलांना नारदाच्या गादीहून वंदन. आमच्या मीराबाई या लांबून लांबून आल्यात बरं का, एवढ्या लांबून माझ्या अगोदर येऊन बसल्या. आमच्या इनेकरी ताई, आमच्या पंडित ताई, बऱ्याच महिला आल्यात बरं का लांबून लांबून. सर्वांना नारदाच्या गादीहून वंदन. सर्व टाळकरी वृंद तुम्हालाही नारदाच्या गादीहून वंदन. आमचे दोन्ही बाळूमामा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आम्ही त्यांना बाळूमामाच म्हणतो. त्यांच्या तिथं दिदीची कथा असते, तेही सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि विशेष म्हटलं म्हणजे आज यूट्यूबवर जाणारं आमचं कीर्तन आहे. आणि हे कीर्तन बघितल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मोबाईलवर दिसल संत सेना महाराज दिंडी क्रमांक 165 वाराणसी गया पाहिली द्वारका हा अभंग येईल, हेडिंग येईल. आणि तिथं त्याच्यावर म्हणजे नुसतं क्लिक केलं, त्याला बटन दाबायला विसरू नका. फक्त असा अंगुठा येतं एक, त्याला टच करायचं, आपली टिप्पणी जोडायची. टिप्पणीच म्हणतात ना त्याला, काय म्हणतात, माऊली चॅनल. चॅनलचं नाव आहे का, माऊली चॅनल. मला येत नाही बरं का काही, मी काही म्हणते, पोरीले हसतात मला. विठाला विठाला आज जेवणाचा बेत आहे. सर्व आमच्या कैलास मामाची टीम, त्यांची पंगत आहे. आणि पंगत असल्याच्या नंतर गोड विशेष म्हटलं म्हणजे मला कोणी म्हणू नये तुम्हाला नाच झाली, द्या जिलबी. म्हणून आज आमची जिलबी आहे. आमच्या दादानं जिलबी ठेवली. कोणी म्हणतंय ना द्या जिलबी, त्याच्यानं याच्यातच म्हणलं माऊंद्यामध्ये जिलबी ठेवून दिली. कोणी उद्या मागू नका जिलबी, नाही का, आजच काय जिलबी खाऊन जायची तर खाऊन जा. म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि दिंडी चालक मालक आमचे कैलास मामा, आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचा मुलगा अशोक भालेराव, त्यांचे जावई, त्यांचा नातू. आता चौथी पिढी आहे बघा इथं उभा राहिलेली. चौथ्या पिढीमध्ये वारीला आले मी. यांच्या पिढीमध्ये किती, माझ्या 4 पिढ्या झाल्या यांच्या वारीला. ऐका बघा, लक्ष द्या. माणिकराव भालेराव एक, दुसरी गोष्ट कैलास माणिकराव भालेराव, तिसरी अशोक कैलासराव भालेराव, आणि चौथी साई अशोकराव भालेराव. ही 4 पिढ्याची वारी करायली मी यांच्या वारीमध्ये, यांच्या दिंडीमध्ये. आणि असेच ही दिंडी मोठी मोठी उत्तर होत राहो. काही जणांचं म्हणणं, आमच्या वागरमारे ताई ह्या काय म्हणतात, ताई आपल्या दिंडीचा रथ झाला पाहिजे. या दिंडीतले लोक कसे आपले चालतात, तशी ही दिंडी शासन मान्य आहे. ही दिंडी फडकऱ्याची आहे. या दिंडीमध्ये तसं करता येणार नाही. आपल्या दिंडीला नंबर मिळाला आहे, लोक नंबरासाठी भांडायले तर, आणि आपण नंबर सोडून नाही जाता येत आपल्याला. म्हणून आपल्या इथून पुढं असा बदल, आता पुढच्या वर्षी थोडा बदल होणार आहे. आणि हे माऊलीच्या याच्यापासूनच, कमिटीपासूनच बदल केला आहे. तसं काही जेवढे माणसं दिंडीत चालते का त्यांनाच एंट्री आहे, बाकीच्याला एंट्री नाही म्हणा, असं वरूनच आदेश आलाय. असो, मला एवढं पुढं काही सांगायचं नाही. पुढच्या वर्षी कोण मरतं आणि कोण वाचते, नाही का. इथून जाऊस तर काय खरंय. सर्व दिंडीतले ज्या ज्या गावची मंडळी येते त्यांना नारदाच्या गादीहून वंदन. आणि झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर हरी ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय
नाही विचारिला अधिकार भया तुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा